वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर लवकरात लवकर ग्रो कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 सिंपल ट्रिक्स आहे ज्याद्वारे तुम्ही जे आहे तुमचं चॅनल स्वतःचं लवकरात लवकर ग्रो करू शकता। त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्टी आल्या, सबस्क्रायबर सुद्धा वाढू शकता तुम्ही, वॉच टाइम सुद्धा लवकरात लवकर कसा वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज कसे येतील। ठीक आहे, कारण की जर व्ह्यूज जास्त आले तर वॉच टाइम सुद्धा ऑटोमॅटिकली वाढेल आणि सबस्क्रायबर सुद्धा तुम्हाला मिळतातच। एखादा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्या व्हिडिओला जे व्ह्यूज येतात त्यातले काही व्ह्यूअर्स जे आहेत ते सबस्क्रायबरमध्ये सुद्धा कन्वर्ट होतात। या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर मराठी क्रिएटर असेल किंवा नवीन क्रिएटर असेल तर तुमच्यासाठी स्पेशली हे चॅनल आहे। चॅनल फुल्ली मॉनिटाइज आहे आणि लवकरच जे आहे या चॅनलवर सुद्धा जे आहे 4000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील येणाऱ्या काही काळामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे ती आहे रेग्युलरली कंटेंट अपलोड करत राहा। थोडक्यात आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यूट्यूबवर तुम्हाला जर ग्रो व्हायचं असेल तर तुम्हाला सिंपल स्ट्रॅटेजी वापरावी लागेल। ती अशी आहे की तुम्ही तुमचं जे कंटेंट आहे तुम्ही तुमच्या चॅनलवर रेग्युलरली कंटेंट अपलोड करायचं। म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, जर तुमच्याकडून डेली व्हिडिओ अपलोड होत असेल तर तुम्ही डेली अपलोड करा। जर तुमच्याकडून डेली शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही एक दिवस अपलोड करायचा, एक दिवस मधात गॅप घ्यायचा, परत तिसऱ्या दिवशी अपलोड करायचं। म्हणजे अल्टरनेट डेला अपलोड करू शकता तुम्ही। म्हणजे थोडक्यात तुम्ही रेग्युलरिटी फक्त मेंटेन करा। आता थोडक्यात असं नाही होत की बाबा आपण डेली एक व्हिडिओ टाकलाच पाहिजे, असं नाही। तुम्ही डेली नाही टाकू शकत तर तुम्ही 1-2 दिवसानंतर सुद्धा टाकू शकता, फक्त त्यात कन्सिस्टन्सी ठेवा। ठीक आहे, पहिला पॉईंट। दुसरा जो पॉईंट आहे तो आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर दोन्ही प्रकारचे कंटेंट अपलोड करा। फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टार्टिंगला तुमच्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ सुद्धा टाका आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाका। दोन्हीचे फायदे सांगतो आणि दोन्हीचे तोटे काय ते सुद्धा सांगतो। जर तुम्ही तुमच्या चॅनलवर फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकले तर तुमचे चॅनल फक्त शॉर्ट व्हिडिओ जे आहे त्याची रीच जास्त वाढते, त्याच्यामुळे तुम्हाला सबस्क्रायबर जास्त मिळतात। पण मात्र शॉर्टची अर्निंग जी आहे किंवा शॉर्टपासून जेवढा रेव्हेन्यू जनरेट व्हायला पाहिजे तेवढा रेव्हेन्यू शॉर्टपासून जनरेट होत नाही। पण शॉर्टमध्ये तुम्ही प्रोडक्ट टॅग करू शकता, अफिलिएट मार्केटिंग करू शकता, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही जे आहे अर्निंग करू शकता। पण जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकला तर लॉंग व्हिडिओमुळे काय होते, तुमचा लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर समजा तुम्ही सुरुवातीपासून फक्त शॉर्ट न टाकता लॉंग आणि शॉर्ट असं जर टाकलं तर त्यावेळेस तुमच्या चॅनलवर लॉंग व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज येत चालतात आणि शॉर्ट व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज येत चालतात। म्हणजे 2 फायदे होतात बघा। तुमचा जो शॉर्टचा वॉच टाइम आहे तो वॉच टाइम तर काउंट नाही होत, तुमचा वॉच टाइम कोणता काउंट होतो, लॉंग व्हिडिओचा वॉच टाइम काउंट होतो। मग तुम्ही काय करायचं, लॉंग व्हिडिओ बनवायचा, तर लॉंग व्हिडिओला जे काही व्ह्यूज येतील आणि जो काही वॉच टाइम तुमचा लॉंग व्हिडिओचा तयार होईल तर तो वॉच टाइम तुम्हाला मदत करेल तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होण्यासाठी। आणि शॉर्ट्स जे आहे तर शॉर्ट काय करतील, तुम्ही जर रेग्युलरली शॉर्ट्स अपलोड करत राहिले किंवा एका दिवसानंतर एक शॉर्ट अपलोड करत राहिले तर शॉर्टमुळे तुम्हाला सबस्क्रायबर लवकर मिळतील। म्हणजे मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर तो सुद्धा तुमचा लवकरात लवकर पूर्ण होईल। म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जर अप्लाय करायचं असेल तर 4000 घंटे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लॉंग व्हिडिओ तर टाकावाच लागतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे मॉनिटायझेशनसाठी तर ते तुम्हाला शॉर्ट्समधून मिळू शकतात। तर ही दुसरी स्टेप वापरून तुम्ही सबस्क्रायबर्स आणि वॉच टाइम दोन्ही वाढू शकता या ट्रिकमुळे। तिसरी जी सिंपल ट्रिक आहे शेवटची ती अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस कंटेंट बनवता तर त्यावेळेस तुम्ही हे बघा की तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर YT स्टुडिओमध्ये एक ट्रेंड्स नावाचा टॉपिक असतो किंवा एक ट्रेंड नावाचं सेक्शन असतं, त्याच्यामध्ये जा, तुमच्याशी रिलेटेड तुमच्या कॅटेगरीमध्ये अजून कोणते यूट्यूबर्स आहेत जे कोणकोणते व्हिडिओ बनवत आहे आणि त्याला व्ह्यूज येत आहे ते तुम्हाला दिसतं। आणि जर तसं दिसत असेल तर तिथे बघा तुमच्या फीडमध्ये कोणते दुसरे क्रिएटर आहे ते कोणते व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यांच्या कोणत्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहेत, तशा पद्धतीची व्हिडिओ सुद्धा जे आहे किंवा ते टॉपिक ज्या टॉपिकवर जास्त व्ह्यूज येतात तसे टॉपिक बनवायचा प्रयत्न करा। किंवा मग जर समजा यूट्यूब सर्चमधून तुम्हाला व्ह्यूज आणायचे असतील तर असे काही टॉपिकवर व्हिडिओ बनवा जे टॉपिक सर्च होतात। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कंटेंट जे आहे डेली इम्प्रूव्ह करत राहा, थोडं इम्प्रूव्हमेंट करत राहा। आज एक व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्यामध्ये काय काय चुका झाल्या ते पुढच्या व्हिडिओमध्ये करू नका। पुढचा व्हिडिओ अपलोड झाला त्याचा परफॉर्मन्स बघा, ॲनालिटिक्स बघा, थंबनेल बघा, CTR बघा, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मग त्याचा पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा। अशा पद्धतीने तुम्हाला यूट्यूबवर काम करायचं आहे आणि कन्सिस्टन्सी जी आहे ब्रेक करायची नाही आणि डिमोटिवेट व्हायचं नाही आहे। तुमचे चॅनल सुद्धा लवकरात लवकर ग्रो होईल आणि तुमचं सुद्धा मॉनिटायझेशन ऑन होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाइम सुद्धा ऑन होईल। ठीक आहे, जर तुम्हाला वॉच टाइम कसा कंप्लीट करायचा माहीत नसेल तर व्हिडिओ चॅनलवर आहे तो बघून घ्या। आणि जर तुम्हाला सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे ते माहीत नसेल तर हा व्हिडिओ चॅनलवर आहे तो व्हिडिओ बघून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय। आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच।